श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. ध्वनी मुद्रण 15. तुम्हा सर्वांना कृष्ण आणि सुदाम्याची गोष्ट माहिती असेलच. अत्यंत गरीब ब्राह्मण, दोघेही एकाच शाळेत शिकलेले, पण आपापल्या कामामध्ये व्यस्त. पण दोघांच्याही मनात सदैव एकमेकांचं स्मरण. सुदाम्याला कृष्णाची आणि कृष्णाला सुदाम्याची आठवण असायची, पण व्हॉट्सअप वगैरे काही नाही. खूप दरिद्री दिवस काढत होता सुदाम्या. बायको म्हणाली, एवढंही गरीब आहोत आपण, कसे तरी आपलं पोट रिकामं चालेल हो, पण बाळांच्याकडे बघून तरी दया येते, काहीतरी करावं. पण ज्ञान आणि स्वाभिमान यामुळे कोणासमोर हात पसरायची भीड. काय करावं? एक शेवटी बायको वैतागली, म्हणाली, तुम्हाला कृष्णाची शपथ, जाऊन कृष्णाला भेटा. त्याच्यासाठी म्हणून सुदाम्या कृष्णाला भेटायला चालला. त्याच्या मनात एकच, मागायचं काही नाही, फक्त कृष्णाला भेटायचं. अत्यंत आनंदाने कृष्णाला भेटायला गेला, द्वारपालांशी भांडला. मग तिथून कृष्णाला माहिती पोचली. कृष्ण पळत पळत आला. त्याच्या अंगावरचं उपरणं खाली पडलं तर भूमीसुद्धा थरथरली, रोमांचित झाली. काय मैत्री असेल. सुदाम्याला घेऊन आतमध्ये गेला, आपल्या सिंहासनावर बसवलं. सुदाम्याचे पाय स्वतः धुतले, आपल्या उपरणांनी पाय पुसले. रडत रडत सुदाम्या आणि कृष्ण नुसतं एकमेकांकडे बघतात. अद्भुत. श्रीमद भागवतामध्ये ही कथा ज्यावेळेला मी सांगितली, जवळजवळ प्रत्येक ठिकाणी अनेक लोक रडली, कारण तो आहेच नठाळ कृष्ण. रुक्मिणीनं सगळा सागरसंगीत स्वयंपाक केला. कृष्णाने सगळा स्वयंपाक स्वतःच्या हाताने सुदाम्याला भरवला, कारण सुदाम्याला प्रत्येक घासागणिक आपल्या मुलांची आठवण येत होती. त्यामुळे कृष्णाने भरवलं. सुदाम्या काही बोलला नाही, प्रयोजन सांगितलं नाही. कृष्णाच्या आनंदात आनंदी होता. बालपणीच्या आठवणी काढल्या, मस्त गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी सुदाम्या निवांत उठून छान पाहुणचार घेत असता कृष्ण म्हटला, अरे तू पण खूप बिझी असशील, घरी निघ. सुदाम्या म्हटला, बरोबर आहे, खूप काम आहेत, गेलं पाहिजे, किती दिवस राहणार ना. असं जर माझा कोणी मित्र म्हणाला असेल तर मला नक्कीच वाईट वाटलं असतं. पण तो सुदाम्या होता, त्यांची मैत्री वेगळी, दिव्य. सुदाम्या जाता जाता त्याला वाटलं की कृष्ण आपल्याला काहीतरी देईल, कारण आपण आणलेले मुठभर पोहे कृष्णाने आपुलकीने खाल्ले होते. म्हणजे व्यवहार मी पाळला होता. कृष्ण पण काहीतरी थोडी दक्षिणा देईल, एक 4-8 दिवस आपलं उदरभरण होईल. पण कृष्णाने काही दिलंच नाही, विषयच नाही काढला. अगदीच जाता जाता, कपडे तुझे तिथे ठेवले धुवून, तेच घालून जा बरं का, माझे कपडे नको, असं म्हणून सांगितलं. सुदामा गेला. चपला सुद्धा काढून घेतला कृष्णाने. जात असताना आम्ही तिथे असतो तर नक्कीच 4 शिव्या घातल्या असत्या कृष्णाला. काय एवढा मोठा राजा तो, आणि अरे काय एक थैलीवर दक्षिणा दिली असतीस तर, असं म्हटलं असतं. पण सुदाम्या श्रीमद भागवतामध्ये इतकं सुंदर वर्णन करतो, कारण तो खरा मित्र. सुदाम्या म्हणतो, कृष्णाने मला पैसे दिले नाहीत, हे माझ्यावरती अनंत उपकार आहेत कृष्णाचे. नाहीतर वाटेत जात असताना मी किती पैसे दिले, ते कुठे ठेवायचे, त्याचं रक्षण कुठं करायचं, या विचारात आम्ही जो काल एक रात्र एकत्र घालवली त्याच्या सुंदर आठवणी सोडून दिल्या असत्या आणि पैशाची चिंता केली असती. बरं झालं. दुसरं काय, पैसा आला असता तर परत घरदार त्याच्यामध्ये ते मोठं करणं, त्यांना देणं वगैरे, याच्यात वेळ गेला असता, आणि जी रोज कृष्णाची आठवण येते ना, ती कमी झाली असती. बरं झालं. असं म्हणून आपल्या कांचननगरीला सुदाम्या गेला. बघतोय तर आपल्या जागेवरती कुठल्या तरी बिल्डरनी अतिक्रमण केलं होतं. मोठा वाडा बांधला होता एका दिवसात. छान नोकर चाकर फिरत होते. सुदाम्याला वाईट वाटलं, माझी बायका पोरं कुठं असतील बरं. एका दिवसात त्याला घराबाहेर काढला की काय, असं वाटून चालला. तेवढ्यात मागून अहो असा आवाज आला. हा अहो ऐकल्यासारखा होता, पण एरवीपेक्षा थोडं जास्त शक्ती होती त्या अहोमध्ये. आणि फिरून बघतोय तर छान नऊवार नेसून, नाकात नथ, गळ्यात भरपूर सोनं नाणं घातलेली एक आपल्या बायकोसारखी दिसणारी स्त्री त्यांनी बघितली, आणि म्हटली, ही कोण मेहुणी माझी. तेवढ्यात म्हणाली, अहो कुठं चाललाय, या घरी लवकर, बघा तुम्ही गेल्यानंतर काय काय घडलं. सुदाम्याला आश्चर्य वाटलं. माझी बायको एवढ्या एका दिवसात एवढी बदलली, काय भानगड, काही समजेना.
ती म्हणाली की तुम्ही इथून निघालात, जायला एक दिवस, राहायला एक दिवस आणि यायला एक दिवस, 3 दिवसाचा तुमचा प्रवास. या 3 दिवसात तुम्ही इथून निघाला तेवढ्यात तिथून राजदरबारातून एक माणूस आला, म्हणाला इतके वर्षाचे तुम्ही आमच्या नगरीचे ब्राह्मण आहात, खूप दरिद्री आहात, राजाला असं वाटतं की तुम्हाला चांगलं घरदार मिळावं म्हणून तुम्हाला उत्तम प्रमाणे घर बांधून देऊ, 3 दिवस तुम्ही राजवाड्यात राहा. राजवाड्यात आम्ही 2 दिवस राहिलो. 2 दिवसात सगळा महाल बांधून तयार झाला, नोकर चाकर दागदागिने सगळं दिलं. आज सकाळीच आम्ही आतमध्ये आलो. सुदाम्या मटकन खाली बसला आणि रडला, कृष्णा, जाताना वजन होऊ नये मला म्हणून एक दमडी सुद्धा दिली नाहीस, पण मी तुझा संकल्प करून निघालो तर योगक्षेमम वहाम्यहम या उक्तीप्रमाणे सगळ्या माझ्या आयुष्याचा काय पालट केलंस. मागितलं असतं तर तू एक थैलीभर दक्षिणा दिली असतीस, मागितलं नाही म्हणून हजारो थैल्या रोज दान करीन एवढी दक्षिणा दिलीस. कृष्णा, तुझी मैत्री ही अगाध लीला अगाध. आज मैत्री दिवसाच्या निमित्ताने कृष्णासारखा सखा जन्म जन्मांतरात मिळणार नाही, कारण तो दिव्य सखा आहे. या आत्म्याचा तो सखा अनादि अनंत काळापासून होता, आहे आणि असणार. फक्त ती मैत्री मानली पाहिजे. तुमच्या पाकिटात जर 10,000 रुपये असतील आणि भूक लागली असेल तर पाकिटापर्यंत हात जाऊन त्यातून 10 रुपये काढून वडापाव खाता आला पाहिजे. नाहीतर जन्मभर उपाशी राहाल. पाकिटात पैसे असून सुद्धा उपयोग काही होणार नाही. तुमची सुद्धा सुदाम्यासारखी कृष्णाबरोबरच मैत्री आहे. आपल्या सर्वांचा प्रतीक असणारा अर्जुन सुद्धा त्याची अत्यंत गाढ मैत्री आहे कृष्णाबरोबर. मैत्री का माहिती आहे? कारण मित्र का, कुठे, कोण, कसं परंतु म्हणत नाही. तो मित्राला अडचण आली की तो तिष्ठत उभा राहतो. आज अर्जुनाला अडचण आलेली आहे, त्यामुळे तत्वज्ञानिक कृष्ण आज सखा म्हणून अर्जुनाला उपदेश करत आहे. कालपर्यंत आपण बघितलं की हा जीव आत्मा जसा या मायेत अडकून नको नको त्या गोष्टी मागे राहतो जातो, त्याने त्याला त्रास होतो, क्रोध होतो आणि परत त्यामुळे अनंत पाप करत राहतो. त्यापासून बाहेर पड असं कृष्ण सांगत आज पुढे म्हणतोय. अध्याय 2 श्लोक 68. तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थे अभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. हे विषय म्हणजे जी पंचेंद्रिय आहेत ना, त्यांचे रोजचे आकर्षण वेगवेगळी असतात. आज हा पिक्चर बघितला, हे टेस्ट केलं, हे गाणं ऐकलं, हे सगळं झालं तर ते समाधानी नाही होत. त्यामुळे जो ह्या इंद्रियांवर कंट्रोल करतो त्याला आपली बुद्धी या इंद्रिया, हे इंद्रिय माईक आहेत, तर माईक इंद्रियांच्या विषयातीत मायातीत असणाऱ्या कृष्णापर्यंत आपलं मन घेऊन जातात. नाहीतर कृष्णाकडं जायला म्हणून देवळात जाणाऱ्या अनेक बायका 8 वाजता निघाल्या की 10:30पर्यंत देवळात पोचतात. वाटेत ही भेटली, तो भेटला, हा भेटला, असं झालं तसं झालं, ही गेली, हा जन्मला, हे करत करत मग शेवटी कृष्णापर्यंत जातात. आणि जाण्याची उमेद, ती उत्साह, तो सात्विकपणा निघून जातो. मग फक्त फॉर्मॅलिटी होते. असंच आपलं होतं. या दिशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. किती छान श्लोक आहे बघा. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुलीची रात्र असते. मला हा श्लोक सांगितल्यावर एक छान डायलॉग आठवला. एक पोलीस आपल्या असिस्टंटला सांगत असतो की हमारी सोच जहां पर खत्म होती है वहां से वो सोचना शुरू करता है. तुम्हाला समजलं असेल. इथे तोच विषय कृष्ण सांगतो की ज्या वेळेला माईक लोक निद्रिस्त होतात, त्यांची विचारशक्ती संपते, त्यांची क्रियाशीलता संपते, तिथं मुनी लोकांची डोकी सुरू होतात, त्यांचं काम सुरू होतं, त्यांचं जीवन सुरू होतं. ते वेगळंच विश्व आहे. आम्हाला जे बरोबर चुकीचं वाटतं ते ते त्यांना बरोबरच वाटतं. काय म्हटलं समजलं का? आम्हाला जे वाटतं की नाही हे असं नसतं तर ते त्यांना बरोबर वाटत असतं.
म्हणून ते आमची रात्र ही त्यांचा दिवस आणि त्यांचा दिवस त्यांची रात्र म्हणजे आमचा दिवस. त्यामुळे ह्या मुनी लोक ज्यांची इंद्रिय शक्तीच मेलेली आहे, आम्हाला वाटतं रोज नवीन खावं खावं खावं, तर ही मुनी लोक रोज वाईट काहीतरी खावं, वाईट चुकीचंच काहीतरी खावं असं त्यांना वाटत असतं. कारण जेणेकरून खाण्याची लालसा किंवा इच्छाच संपून जावी, म्हणून ही माणसं वेगळी असतात. आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामा यम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती मिळते. विहाय कामान्य सर्वान् पुमाश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकार सशांतीमधिगच्छति. ह्या 70-71 दोन्ही श्लोकांचा मतितार्थ थोडक्यात सांगतो. ज्या मनुष्याने आपल्या इंद्रियांवरती संयम केलाय, त्याच्यावरती कंट्रोल केलाय, त्याचंच मन शांत होतं. आणि त्या शांत मनाने ज्या वेळेला तो भगवंताला हाक मारतो त्यावेळेला भगवत प्राप्ती होते. आमचं बरोबर उलट आहे. इंद्रियांची शांती करण्यासाठी आणि आपण परत इंद्रियांना त्यांना हवं ते द्यायला लागतं. तर शांत होत तरी होत नाही, प्लस शांतता मिळण्याची शक्यता आणखीन दुरावते. कारण मला वाटलं मी हे खाल्लं तर बरं वाटेल, तर हे खाल्ल्यानंतर ते चांगलं वाटलं की अरे हे खाल्लंच पाहिजे, हे भारीच आहे. आणि जर नाही चांगलं वाटलं, हे बाहेर चांगलं नाही आहे, आपण दुसरं काहीतरी खायला हवं. म्हणजे येरकेर प्रकारेनं परत इंद्रियांचं सेवा त्यांच्या अधीन राहणं चालू. भगवान म्हणतात, जो इंद्रियांना कंट्रोल करतो, आपल्या मनावर ताबा मिळवतो आणि इंद्रियांना जे हवं ते नाही, मला जे हवं ते इंद्रियांनी घ्यावं असं जो म्हणतो, तो खरी शांती मिळवतो. आम्ही शांती बरोबर चुकीच्या ठिकाणी शोधतो. आम्हाला असं वाटतं की हे केल्यामुळे शांती मिळेल. नाही, अशक्य. अग्नीत तूप ओतलं तर अग्नी जास्त प्रज्वलित होणार. त्यामुळे आम्ही इंद्रियांवरती कंट्रोल करणं महत्वाचं आहे आणि जो कंट्रोल करतो त्यालाच शांती मिळते. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि त्याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा त्याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करतो. म्हणजे मरत असताना, मृत्यू येत असताना जर तुमचं मन शांत असेल, रिकामं असेल, कुठल्याही इंद्रियाला काहीही उपभोगावंसं वाटत नसेल, तरच तो माणूस भगवत धाम म्हणजे वैकुंठात जाण्यास योग्य आहे. जर त्या कुठल्या तरी इंद्रियाला काहीतरी अपेक्षा असेल, हे खाल्लं पाहिजे होतं, हे बघायला पाहिजे होतं, हेचा वास घ्यायला पाहिजे होता, याचा स्पर्श व्हायला पाहिजे होता, हे मिळवायला पाहिजे होतं, तर आपण भागवत कारण माहिती आहे, मरता मरता ज्याची इच्छा करतो ते उपभोगायला परत जन्म घ्यावा लागतो. आणि परत जन्म परत मरण परत जन्म परत मरण असं 84 लाख योनी केल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म मिळतो. आणि त्यात सुद्धा आपण तीच चूक जर केली तर परत 84 लाख जन्म. म्हणजे अप डाऊन एवढंच करत राहणं. त्यापेक्षा भगवान म्हणतात मन हलकं करा, रिकामं करा, कशाचीही अपेक्षा ठेवू नका, जे मिळेल त्यात आनंदी राहा. जास्त कमवायची इच्छा असेल अवश्य कमवा, पण नाही मिळालं म्हणून दुःखी होऊ नका. हे करत असताना तुमचं मन जर शांत राहिलं तरच या संपूर्ण खटाटोपाचा उपयोग. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि संपवतो. एक नावाडी एका झाडाखाली निवांत पहुडला होता. थंडीचा दिवस, ऊन खात दुपारच्या वेळेला पडलाय. एक शहाणा माणूस समोरून गेला, म्हणाला, महाराज काय करताय? काय निवांत आराम पडलं. आराम का करतोय? अरे आज वर्किंग डे आहे. तू काय आराम करतोयस? काहीतरी काम कर ना, काय करतोस तू? तो म्हणला, मी नावाडी आहे, सकाळी मासे काही आणतो गोळा करून आणि ते मासे विकतो, त्यातून जे पैसे मिळतात त्याने घरी देतो आणि खाऊन पिऊन निवांत राहतो, आराम शांत राहतो. म्हणलं वेडा आहेस का काय? का हो, काय करू? अरे अजून मासे पकड, अजून मासेमारी कर, जास्त मासे गोळा कर,
जास्त विकशील मग काय होईल? मग अरे जास्त पैसे येतील. बरं मग काय होईल? अरे मग तू आणखीन 4 नावा घे. बरं मग काय होईल? आणखीन जास्त मासे मिळतील. बरं मग काय होईल? आणखीन मोठी घरं, पैसा अडका होईल. बरं मग काय होईल? आणखीन चांगलं आयुष्य जगशील. बरं मग काय होईल? मग तू आराम निवांत पडून राहशील, शांत होशील. तर म्हटलं महाराज मग आता काय चालली माझी परिस्थिती? आता मी आहेच की शांत आणि आराम पडलेला. आपण सुद्धा आम्हाला किती लागणार आहे? 2 चपात्या, भात, आमटी, वरण, काय अगदी आवडलं तर श्रीखंड, गुलाबजामुन, बरोबर. तेवढ्यापुरतं कमवलं, आणखीन एक वर्षभरासाठी साठवलं. सगळ्यांना योग्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, अब्रूने जगता येईल एवढ्या पैसा मिळवला की तो माणूस श्रीमंत समजावा. असंच आहे. बऱ्यापैकी कमवलं तर अजून कमवू नये असं मी म्हणत नाही. कृष्ण म्हणतो सगळी मजा करा. पण ते कमवलंच पाहिजे. मी जर मला मर्सिडीज नाही मिळाली तर मी दरिद्री होऊन मरीन असं जर वाटलं तर मात्र तुम्ही कधीच सुखी होणार नाही. ज्या क्षणी हातात अगदी न्यू ब्रँडेड मोबाईल हातात येतो ना तेव्हा माणूस अगदी हा आसमान शिवलेला असतं त्यांनी. आणि अगदीच 15 दिवसानंतर त्याची रेट उतरते आणि नवीन मॉडेल बाजारात येतो आणि हा तोच मोबाईल घेऊन रडवेला होतो. कारण त्याची अपेक्षा अरे याच्यापेक्षा ते बरं. त्यामुळे तुमची कधीही तृषाशांती होणार नाही. तुम्हाला सदैव भूक लागत राहणार. त्यापेक्षा इंद्रियाला सांगा गप्प बस. ज्याची आवश्यकता आहे, आवडतं ते अवश्य खा. जे झेपतं ते अवश्य कर. पण मन रिकामं ठेव. कोणाबद्दल वाईट नको, कोणाबद्दल आसक्ती नको, कशाबद्दलही आसक्ती नको. असं जर केलास तर त्या रिकाम्या सुटसुटीत सुंदर अनकॉम्प्लिकेटेड स्वच्छ आनंददायक शांत वातावरणामध्ये भगवान नक्की येतील. भगवान येणारच आहेत. कारण तुमची त्याची जर मैत्री असेल तर आमच्याकडे एक म्हण आहे की हाक मारल्याबरोबर येतो तो मित्र. त्यामुळे जर भगवान त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव असं म्हणत असाल तर तुम्ही हाक माराल तर तो येईलच. पण मैत्री घट्ट केली पाहिजे. मला एक छोटंसं गाणं आठवतं. ते गुणगुणत बहुतेक याराना पिक्चरमधलं आहे. तो म्हणतो तेरे जैसा यार कहाँ कहाँ ऐसा याराना. म्हणजे खरंच ही गाणं भगवान कृष्णाला सूट होतं की त्याच्यासारखा मित्र नाही आणि त्याच्याशी केलेली मैत्रीसारखी मैत्री नाही. अशी मैत्री आपली घडो आणि जन्मजन्मांतरीचा हा सखा आम्हा सर्वांस प्राप्त हो असं म्हणत इथे ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु परिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. दुसरा अध्याय समाप्त करत आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय.